माझ्या भाजप पक्षप्रवेशाच्या बातम्या खोट्या आहेत। मी 30 वर्ष जुना शिवसैनिक भाजपच्या दलालांकडून खोट्या बातम्या देण्याचं काम केलं जातंय असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलंय। तर चंद्रकांत खैरे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत। ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी मी काम करणार असल्याचं सुद्धा अंबादास दानवेंनी सांगितलंय। पण अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी, तुमच्या टीआरपी साठी, कारण मी 30 वर्ष जुना शिवसेनेचं काम करणारा शिवसैनिक आहे। बाळासाहेबांच्या विचाराने लढणारा आहे, नुसतं काम करणारा नाही तर लढणारा आहे। पद येत असतात, पद जात असतात, हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे। मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्षनेत्यापर्यंत जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे। आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात। मला त्याच्यात स्पष्ट सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घुसलेले। नाराज असलं म्हणून काय झालं? तुम्ही फार खुश असतात का सगळे लोक? हे फार कोणतेही मतभेद नव्हते। त्यांनी तिकीट मागितलं होतं, मी तिकीट मागितलं होतं, एवढाच विषय। तिकीट जर 2 जणांनी 3 जणांनी मागितलं म्हणजे मतभेद असतं नाही। खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, संभाजीनगर जिल्ह्याचे ते पालक आहे। आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे आणि आज आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात काम करतो। उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार, उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं, कारण पक्षाविषयी काही सांगतात ना लोक, भाजपला मॅनेज झाले, याला हे झाले, त्याला ते झाले, आणि म्हणून आम्ही काय शिवसेना काय भीक मागणार आहे? काय शिवसेना लढणारी शिवसेना, त्याच्यामुळं लढेल आणि जिंकेल शिवसेना।